उमानंद मंदिर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असून ते देशभरातून आणि परदेशातूनही भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते. उमानंद मंदिराला समाधानकारक आणि सुखद भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वात अनुकूल काळ असतो, कारण जून ते सप्टेंबर या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीला संभाव्य पूर येण्याची शक्यता असते, ज्यामुळे प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी मध्यभागी मयूर बेट वसलेले आहे. येथेच पूजनीय उमानंद मंदिर आहे, जिथे भगवान शिव हे मुख्य देवता आहेत. हे बेट जगातील सर्वात लहान नदी किनारी असलेले बेट आहे, जिथे लोकवस्ती आहे. हे बेट नैसर्गिक सौंदर्याचे एक नंदनवन असून ते हिरवीगार वनराई आणि विविध वनस्पती व प्राण्यांनी नटलेले आहे. त्याच्या धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त उमानंद मंदिर शहरी जीवनातील धावपळीपासून एक शांत, निवांत ठिकाण उपलब्ध करून देते. शांत वातावरण आणि ब्रह्मपुत्रा नदीची मनमोहक दृश्ये या ठिकाणाला ध्यान आणि आत्मचिंतनासाठी एक आदर्श स्थान बनवतात. या बेटावर शिवमंदिर अहोमांचे प्रसिद्ध शैव राजा गदाधर सिंग यांनी बांधले होते. हे मंदिर भस्मचल नावाच्या पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे. स्थानिक पौराणिक कथेनुसार भगवान शिव या ठिकाणी भयानंद रूपात राहत असत. कालिका पुराण, एक पौराणिक हिंदू ग्रंथ, असे सांगतो की सृष्टीच्या सुरुवातीला शिव ध्यानात मग्न होते, तेव्हा कामदेव, प्रेम आणि वासनेचा देव, तिथे आला आणि त्याने त्यांच्या ध्यानात व्यत्यय आणला. शिव क्रोधित झाले आणि त्यांनी एका नजरेत त्याला जाळून राख केले. त्यानंतर त्यांनी ती राख याच ठिकाणी विखुरली. कामदेवाला याच ठिकाणी जाळण्यात आल्यामुळे या टेकडीला भस्मचल किंवा भस्मकूट असे म्हणले जाते. मंदिरात उमानंद नावाची मुख्य देवता आहे, जे शिवाचे दुसरे रूप आहे. शिव चतुर्दशीच्या दिवशी या परिसरात एक जत्रा भरते, जी भाविकांसाठी एक आकर्षण असते. हे मंदिर अहोम राजा गदाधर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बारफुकन घरगण्या हंडिक यांनी इसवी सन 1694 मध्ये बांधले असे मानले जाते. मंदिरात अनेक खडकात कोरलेल्या रचना आहेत, ज्या या प्रदेशातील शिल्पकलेची उत्कृष्ट कलाकुसर दर्शवतात. त्यामुळे या मंदिराला धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त पुरातत्त्वीय महत्त्वही आहे. मंदिरातील देवाची प्रार्थना करणे हा भक्तांचा एक मुख्य उद्देश असतो. या परिसरात दरवर्षी शिव चतुर्दशीला आयोजित होणाऱ्या रंगीबेरंगी जत्रेचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. या परिसराचे निसर्गरम्य सौंदर्यही मनमोहक आहे. या मंदिर संकुलात भगवान शिवाला समर्पित एक मुख्य गर्भगृह असून त्याचसोबत इतर हिंदू देवतांना समर्पित लहान लहान मंदिरे देखील आहेत, जे एक परिपूर्ण धार्मिक अनुभव आपल्याला देतात. धन्यवाद.